नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्री मधील पहिलं चॅप्टर सिमिलॅरिटीचा प्रॉब्लेम सेट 1 बघणार आहोत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितले की बाबा इंग्रजी पूर्ण इंग्लिश टू इंग्लिशचा वापर करू नका, मध्ये थोडंसं मराठीचा वापर करत चला. म्हणून आता या ठिकाणी मराठी सुद्धा मध्ये थोडा वापर करणार आहे. बघा आता पहिल्या उदाहरणात काय दिलंय, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्यायाची निवड करा. मग आता इथं काय दिलंय, इन ट्रायंगल ABC and triangle PQR in 1-to-1 correspondence. ही एकाशिक संगती आहे, 1-to-1 correspondence. ही आहे 1-to-1 correspondence. Then which triangles are similar? हे तेच त्रिकोण आहेत PQR, ABC, PQR. आता आहे फक्त संगती महत्वाची. कोणत्या संगतीनुसार या बाजू अशा बाजू येतात, या संगतीनुसार कोणते दोन त्रिकोण समरूप आहेत याचा आपल्याला विचार करायचा आहे. या चार पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते निवडायचं असेल तर फार सोपं आहे. ओळखायचं कसं, जर समजा हे दोन त्रिकोण समरूप असतील आणि या संगतीनुसार समरूप असतील तर संगत बाजू कशी येतील, संगत बाजूंची गुणोत्तर कशी येतील. बघा आता या ठिकाणी हे AB घ्या, AB बाय PQ येईल. हे BC घ्या, BC बाय QR येईल. हे AC घ्या, AC बाय PR येईल. AC बाय PR. पहिले तिसरं भागिले पहिले तिसरं, पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं, दुसरं तिसरं भागिले दुसरं तिसरं आणि पहिलं तिसरं भागिले पहिलं तिसरं येते. आता या ठिकाणी बघा, मग ही बरोबर आहे का AB बाय PQ? नाही, म्हणजे ही संगती बरोबर नाही. म्हणजे ह्या संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप नाहीत. कळलं का? आता दुसरं बघूया आपण या ठिकाणी, त्रिकोण PQR सिमिलर टू त्रिकोण CAB. आता हे संगतीचा विचार केला तर संगत बाजूंची गुणोत्तर काय येतील असं असतील तर बघा आता पहिलं दुसरं CA भागिले पहिलं तिसरं PQ, राईट. दुसरं तिसरं AB भागिले दुसरं तिसरं QR. पहिलं तिसरं CB भागिले पहिलं तिसरं PR. हे तरी बरोबर आहे का बघा. CA भागिले PQ आहे का? CA भागिले PQ आहे. AB भागिले QR आहे का? AB भागिले QR आहे. आणि CB भागिले PR आहे का? CB भागिले PR आहे. म्हणजे या ठिकाणी ही संगती आहे. या संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत, म्हणून या ठिकाणी हा पर्याय क्रमांक B बरोबर आहे. याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल या ठिकाणी B, म्हणून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB, राईट. आता दुसरा प्रश्न बघूया आपण या ठिकाणी. If in triangle DEF and triangle PQR, angle D is congruent to Q, angle D is congruent to angle Q, right? Angle R is congruent to E, angle R is congruent to angle E, right? आता then which of the following statement is false? खालीलपैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे ओळखायचं. ते कसं ओळखायचं, या चार पर्यायामधलं कोणतं वाक्य बरोबर आहे कोणतं वाक्य चूक आहे. आपण डायरेक्ट हे दोन त्रिकोण समरूप करून टाकूया ना. बघा, टिंब एकरूप टिंब आहे, स्टार एकरूप स्टार आहे आणि नॉन कॉन्करंट एकरूप नॉन कॉन्करंट आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कोणत्या करस्पॉन्डन्स नुसार सिमिलर आहेत. DEF ट्रायंगल, DEF सिमिलर टू ट्रायंगल, DEF सिमिलर टू QRP, QRP या करस्पॉन्डन्स नुसार सिमिलर आहे. मग याच्या संगत बाजूंची गुणोत्तर काय येतात. DE भागिले QR बरोबर EF भागिले RP बरोबर पहिला तिसरा DF भागिले QP, राईट. या संगतीनुसार मग ही बरोबर आहे का बघा. DEF भागिले PR आहे का? EF भागिले PR आहे. DF भागिले PQ आहे का? DF भागिले PQ आहे, म्हणजे हे बरोबर आहे. दुसरं बघा, DE भागिले PQ आहे का? DE भागिले PQ नाही. DE भागिले PQ इथं आहे का? नाही. मग ही संगती बरोबर आहे, ही संगती चूक आहे, राईट. जर हे दोन कोण एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण या संगतीत एकरूप आहेत, समरूप आहेत किंवा सिमिलर आहेत. या ठिकाणी ही जे स्टेटमेंट आहे ते चूक आहे, आपल्याला दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक B लिहायचा आपण. DE भागिले PQ बरोबर EF भागिले RP, राईट. पॉज करून लिहून घ्या. आता बघा तिसरं उदाहरण. In triangle ABC and triangle DEF, angle B equal to angle E, angle F equal to angle C, and AB equal to 3D. Then which of the following statements regarding the two triangles is true? खाली कोणतं विधान बरोबर आहे.
The triangles are not congruent and not similar. हे दोन ट्रायंगल्स नॉट कॉन्ग्रुएंट and not similar म्हणलेलं आहे. The triangles are similar but not congruent. सिमिलर आहेत परंतु कॉन्ग्रुएंट नाही. म्हणजे दोन्ही इथे पहिल्या स्टेटमेंटनुसार दोन्ही कॉन्ग्रुएंट बी नाही आणि सिमिलर बी नाही. तर सिमिलर आहेत परंतु कॉन्ग्रुएंट नाही. इथे म्हणते थर्ड म्हणते की ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. कॉन्ग्रुएंट बी आहेत आणि सिमिलर बी आहेत. नोन ऑफ द स्टेटमेंट्स अबव इज ट्रू. खाली कोणतेही वाक्य बरोबर नाही. बघा तर या ठिकाणी एबीसी आणि डीएफ मध्ये बी इक्वल टू ई दिले. अँगल बी आणि ई हे एकरूप आहेत आणि एफ आणि सी एकरूप आहेत. एफ आणि सी एकरूप आहेत. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या दोन संगत कोण एकरूप आहेत. दोन संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण डबल ए टेस्ट नुसार सिमिलर असतात. म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आणि इथं एबी इक्वल टू 3D दिलेला आहे. मीन्स 1 AB इक्वल टू 3DE means AB by DE is equals to 3/1 is there. म्हणजे AB ही बाजू DE च्या तिप्पट आहे. म्हणजे हा ट्रायंगल DE च्या तिप्पट आहे. 3 पट आहे. मी या ठिकाणी मोठी बाजू दिलेली आहे. म्हणून हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट नाही आहेत. ते सिमिलर आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी याच्यामधलं दे आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. पर्याय क्रमांक बी घेता येईल आपल्या याचं उत्तर. याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. ट्रायंगल्स आर सिमिलर. ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. राईट. आता बघा ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट हे त्याचं आन्सर आहे. आता बघा ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. हे दोन ट्रायंगल एबीसी आणि डीएफ हे इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे सिमिलर ट्रायंगल्स कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे सिमिलर ट्रायंगल्स असतात. आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू 1:2 मीन्स त्यांच्या एरियाचा रेशो हा 1:2 आहे. इफ AB इक्वल टू 4 देन व्हॉट इज द लेंथ ऑफ डी. मग डी ची लेंथ किती आहे. आपण बघितलं की थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स नुसार काय म्हणतं की द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे एरियांचा रेशिओ हा दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियांचा रेशिओ हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशिओ बरोबर असतो. म्हणजे क्षेत्रफळांची गुणोत्तर बरोबर संगत बाजूंच्या वर्गांची गुणोत्तर. म्हणजे S1 स्क्वेअर डिवाइड बाय S2 स्क्वेअर. राईट. आता एरिया किती दिले. एरियांचा रेशिओ किती दिलेला आहे 1:2 दिलेला आहे. एरियांचा रेशिओ 1:2 दिलेला आहे. आता S1 एबीसी ची बाजू कोणती दिलेली आहे. एबीसी ची बाजू AB 4 चा वर्ग भागिले आता EB म्हणल्यावर त्याची बाजू कोणती येते. याची EB म्हणल्यावर डी येते. DE चा वर्ग. म्हणजे आता या ठिकाणी 1/2 इज इक्वल्स टू 16 डिवाइड बाय DE स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर DE स्क्वेअर इज इक्वल्स टू 32 येते. म्हणजे DE इज इक्वल्स टू 4√2 येते. अशा रीतीने DE ची किंमत 4√2 येते. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. 4√2. म्हणजे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स ही नेहमी सिमिलर असतातच. आणि सिमिलर ट्रायंगलच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो. इथं किमती जर आपण ठेवल्या 1:2 दिलेला आहे. इथे एबी ची किंमत किती दिली आहे 4 दिलेली आहे. तर 4 ठेवली आपण त्याचा वर्ग केला आणि डी चा तिरकस गुणाकार केला तर डी चा वर्ग बरोबर 16 × 32 येतं. वर्गमूळ काढल्यावर डी बरोबर 4/2 येतं. अशा रीतीने पर्याय क्रमांक 4 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पॉज करून घेऊन घ्या. आता नंबर 5 मध्ये काय दिलंय. इन फिगर sec xy is parallel to sec bc. sec xy is parallel to sec bc. Then which of the following statement is true. खालीपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं आहे का दुसरं आहे का तिसरं आहे का चौथं असं विचारलं. म्हणजे साइड्स प्रोपोर्शन मध्ये घ्यावं लागणार आपल्याला या ठिकाणी. त्यासाठी इथं दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर करता येतील का बघूया. या आकृतीमध्ये एकात एक असलेले दोन त्रिकोण आहेत. त्याच्यामध्ये आता बघा की sec xy is parallel to sec bc दिलेला आहे. sec xy is parallel to sec bc. Then we say that angle x is congruent to angle b because they are corresponding angles.
and angle Y is congruent to angle C because they are corresponding angles. If angle X is going to B and Y is going to C, then we say that triangle AXY is similar to triangle ABC by double A test of similarity. म्हणजे सिमिलॅरिटीच्या डबल ए टेस्ट नुसार आपल्याला ह्या दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर करता येतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल AXB. आणि जर दोन त्रिकोण सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल की AB डिवाइडेड बाय AX इक्वल टू BC डिवाइडेड बाय XB इक्वल टू AC डिवाइडेड बाय AB. राइट. आता आपल्याला काय पाहिजे? ABC डिवाइड बाय AXY. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल AXY. आपल्याला AB डिवाइड बाय AX घेता येईल, BC डिवाइड बाय XY घेता येते आणि AC डिवाइड बाय AB घेता येते. AC डिवाइड बाय AY. AC डिवाइड बाय AY. आपल्याला सिद्ध करायचे AB बाय इकडे बघा त्याच्यापैकी कोणतं रेशो आहे ते बघायचं. BC ची गरज नाही, घेऊया. म्हणजे आपल्याकडं AB भागिले AX बरोबर AC भागिले आपल्याला या ठिकाणी AY घेता येईल. आता याच्यावर अल्टरनेटो जर आपण अप्लाय केला, अल्टरनेटो म्हणजे दोन समान गुणोत्तरांच्या अंशांचे गुणोत्तर हे त्याच गुणोत्तरांच्या छेदांच्या गुणोत्तराबरोबर असते. त्याला अल्टरनेटो प्रॉपर्टी म्हणतो. पण या ठिकाणी AB भागिले AC बरोबर AX भागिले AY येतं. म्हणून या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर आहे. याचं उत्तर आपल्याला याचं आन्सर आपल्याला असं लिहिता येईल. A statement is right, correct one. AB divided by AC equal to AX divided by AY. पॉज करा आणि लिहून घ्या. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? In triangle ABC, B dash D dash C means 3 points are collinear and point D is between B and C. And BD equal to 7. BD बरोबर किती दिलेलं आहे? B पासून D पर्यंत जे अंतर आहे हे 7 दिलेलं आहे. 7 युनिट्स. And BC equal to 20. पूर्ण BC आहे हे दिलेलं आहे 20. Then find following ratios. खालील रेशोची आपल्याला किमती काढायला सांगितली. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल AB डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. दोन ट्रायंगलचे एरियांचा रेशो काढायला सांगितला आहे. दिस टू ट्रायंगल्स आर नॉट सिमिलर ट्रायंगल्स. हे दोन त्रिकोण हे सिमिलर नाहीये. मग आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला कसं सांगता येतं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरा बाबतीमध्ये आपल्याला 4 विधानं करता येतात. ते दोन त्रिकोण कोणत्या प्रकारात मोडणारे आहेत याच्यावरती अवलंबून आहे. जर त्यांची पाये समान असतील, जर पाया आणि उंची भिन्न असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असतं. जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तराबरोबर असतं. जर दिलेल्या दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराबरोबर असतं. आणि जर दिलेल्या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे एकास एक असतं. ते दोन त्रिकोण कोणत्या प्रकारात मोडणार आहेत ह्याच्यावर अवलंबून आहे. मग पहिल्यांदा आपण या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची, आता या आकृतीमध्ये एकूण तीन त्रिकोण आहेत, 2 लहान आणि 1 मोठा. आता एबीडीचा पाया बीडी आहे, उंची नाहीये ना. त्रिकोण ईडीसीचा पाया डीसी आहे, उंची नाहीये. किंवा मोठा त्रिकोण आहे एबीसी, त्याचा पाया बीसी, उंची नाहीये. त्यासाठी आपल्याला इथं उंची काढून घ्यावी लागणार आहे. कॉमन उंची ती सगळी तिन्ही त्रिकोणांची कॉमन हाईट असणार आहे. आणि पाये, मग उंची समान असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरावर असतं. म्हणून सगळे पायांची लांबी सुद्धा आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे. म्हणजे आपण डीसी इथं काढून घेऊया, डीसीची लांबी, कारण हे बीडी 7 आहे. या त्रिकोणाचा पाया काढा, या त्रिकोणाचा पाया माहित नाही आपल्याला, शोधता येतो तो आपल्याला. 20 मधून 7 गेले तर आपल्याला इथं याची किंमत काढता येते. राईट. बघा आता बीडी प्लस डीसी इक्वल टू बीसी, कारण का तर बी डॅश डी डॅश सी, बी डॅश डी डॅश सी असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो. मग बीडी किती आहे? 7 प्लस डीसी इक्वल टू बीसी किती आहे? 20 आहे. म्हणजेच डीसी बरोबर 20 - 7
म्हणजेच डीसी बरोबर किती आलं 13 आलेला आहे, 13 युनिट्स डीसी ची किंमत. आता आपल्याला या तिन्ही त्रिकोणांची आपल्याला कॉमन हाईट काढायची आपल्याला या ठिकाणी. मी इथं हाईट काढणार. जी हे तिन्ही त्रिकोणांची हाईट असणार आहे. आपण काय पण घेऊया 80. ड्रॉ seg ET is perpendicular to the side BC. आता आपल्याला पहिल्या रेषेची किंमत काढायची आपल्याला या ठिकाणी ABD आणि ADC. बघा आता ABD त्रिकोण ABD आणि हा त्रिकोण ADC. त्रिकोण ABD चा पाया BD आहे, उंची 80 आहे. त्रिकोण ADC चा पाया DC आहे, उंची 80 चा आहे. हे 7 आलेला आहे, हे 13 आलेला आहे. म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC इक्वल टू BD बेस इंटू हाईट 80 डिवाइड बाय याचा बेस कोणता आहे ट्रायंगल ADC चा बेस DC इंटू हाईट 80 आहे. हाईट समान आहे, ती हाईट कटून जाईल आपल्याला या ठिकाणी. आपल्याला असं लिहिता येईल प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ areas of two triangles. Property of ratio of areas of two triangles. आता 80 गेट कॅन्सल. BD ची किंमत किती आहे बघा. BD आहे 7 आणि DC किती आहे DC आहे 13. म्हणजे आपल्याकडे किंमत आलेली आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC equal to 7/13. राईट. आता आपल्याला दुसऱ्या गुणोत्तराची किंमत काढायची आहे. त्याच्यामध्ये ABD म्हणजे हा अलीकडला त्रिकोण आहे आणि ABC म्हणजे मोठा त्रिकोण आहे. पुन्हा हेच प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. कुठल्या दोन त्रिकोणामध्ये बघा इन ट्रायंगल किंवा एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू या दोन त्रिकोणांच्या बाबतीमध्ये उंची समान आहे. क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर लिहूया आपण सरळ. म्हणजेच याचा पाया कोणता आहे BD इंटू 80 डिवाइड बाय ABC चा पाया BC इंटू 80 असं लिहिता आपल्याला या ठिकाणी. प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. राईट, टू ट्रायंगल्स. आता 80 गेट कॅन्सल. BD डिवाइड बाय BC आलेला आहे. BD किती आहे बघा. BD 7 आलेला आहे आणि BC आहे 20. म्हणजे दुसऱ्या गुणोत्तराची किंमत आपल्याकडे आलेली आहे या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 7/20. राईट. आता आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या गुणोत्तराची किंमत काढायची आहे ADC बाय ABC. बघा आता ADC म्हणजे हा त्रिकोण आहे आणि ABC म्हणजे हा त्रिकोण आहे. ADC चा पाया DC उंची 80, ABC चा पाया BC उंची 80 आहे. म्हणून आता आपल्याला मला असं लिहिता येईल या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. Property of ratio of areas of two triangles. The ratio of areas of two triangles equal to the ratio of product of
their base and corresponding heights, right? या ठिकाणी याचा बेस कोणता आहे? डीसी आहे आणि हाईट एटी आहे. याचा बेस कोणता आहे? बीसी आहे आणि हाईट कोणती आहे? एटीच आहे. म्हणजे दोघांची कॉमन हाईट आहे. आपल्याला असं लिहिता येईल प्रॉपर्टी ऑफ रेशिओ ऑफ areas of two triangles. Property of ratio of areas of two triangles, right? Now 80 get cancel. म्हणजेच DC divided by BC आलेला आहे आणि DC ची व्हॅल्यू किती आहे बघा? DC 13 आहे. आता बघा या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलंय? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स. इक्वल हाइट्स is 2:3. If base of the smaller triangle is 6 centimeter, then what is the corresponding base of the bigger triangle? हे दोन ट्रायंगल असे आहेत की ज्यांची हाईट इक्वल आहे आणि बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. तर इक्वल हाईट वाले दोन ट्रायंगल काढायचे आहेत. आता मी इथं इक्वल हाईट वाले दोन ट्रायंगल काढणार आहे ज्यांच्या एरियामध्ये डिफरन्स आहे. आता ट्रायंगल एबीसी and triangle PQ are the two triangles having equal heights. याची हाईट AD आणि याची हाईट PS. त्याच्यामध्ये हाईट इक्वल आहे, बरोबर आहे. लेट गृहीत धरूया आपण आता या ठिकाणी. लेट in triangle ABC and triangle PQR, sec AD is perpendicular to the side BC and sec PS is perpendicular to the side QR. Sec AD is perpendicular to side BC and sec PS is perpendicular to side QR. And AD equal to PS. These are the two triangles having equal heights. Equal heights. The ratio of areas of two triangles is AD divided. Sorry. Ratio of areas of two triangles means area of triangle ABC divided by area of triangle PQR equal to 2:3. Ratio of areas of two triangles having equal heights is equal to 2:3. The base of the smaller triangle चा जो बेस आहे BC, तो BC किती दिलेला आहे या ठिकाणी? 6 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय? करस्पॉन्डिंग साइडचा बिगर ट्रायंगलचा बेस काढायला सांगितलं आपल्याला. QR इक्वल टू व्हॉट विचारलेला आहे, राईट. आता बघा या दोन त्रिकोणामध्ये पहिला त्रिकोण लहान आहे, दुसरा त्रिकोण मोठा आहे, कारण इथं आपल्याला त्यांच्या एरियाचं रेशो कळतं. दुसरी गोष्ट त्याची हाईट जी आहे ती हाईट इक्वल आहे. दोन इक्वल हाईट वाले ट्रायंगल आहेत. आपण इथे घेतले इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल PQR, सेक AD इक्वल टू BC अँड PS इक्वल टू QR आणि AD इक्वल टू PS. हाईट इक्वल दिलेली आहे इथं प्रश्नात दिले म्हणून. एरियांचा रेशो आहे 2:3. BC बरोबर 6. लहान त्रिकोणाची बाजू पाया 6 सेंटीमीटर आहे. मोठ्या त्रिकोणाचा पाया आपल्याला काय काढायला सांगितलेला आहे. आता आपण पाहिलेलं आहे की property of ratio of areas of two triangles. The ratio of areas of two triangles having equal heights is equal to the ratio of their corresponding bases. म्हणजे इक्वल हाईट्स असणाऱ्या ट्रायंगलच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो बरोबर असतो. त्या प्रॉपर्टीचा वापर करून या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू एरियांचा रेशो बरोबर बेसिसचा रेशो, कारण त्यांची हाईट समान आहे. triangles having equal heights. आता आपण यात किमती ठेवूया. एरियांचा रेशो काय दिलेला आहे? 2/3 दिलेला आहे. बेस BC किती आहे? 6 आहे. आपल्याला काय सांगितलंय? QR means the base of the bigger triangle, right? By taking cross multiplication we get 2 into QR equal to 6 into 3 means
QR equal to 18 divided by 2 means QR equal to 9 units. 9 centimeter. 9 centimeter is there. Understand? म्हणजे आता या ठिकाणी आता आपल्याला समजलं की the base of bigger triangle, therefore the base of bigger triangle equal to QR equal to 9 centimeter. पॉज करा, लिहून घ्या. आता बघा या चौथ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. इन फिगर अँगल एबीसी इक्वल टू अँगल डीसीबी इक्वल टू 90 डिग्री. अँगल एबीसी and angle DCB equal to 90 degree. AB equal to 6, DC equal to 8. Then find the area of triangle ABC divided by area of triangle DCB. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर असतं, कधी पायांच्या गुणोत्तर असतं, कधी उंचीच्या गुणोत्तर असतं, कधी एकास एक असतं. हे दोन त्रिकोण कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. आता या ठिकाणी बघा त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीसीबी मध्ये बीसी हा पाया समान आहे. आणि जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया समान असतो तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरावर असतं. मग आता मी इथे लिहिणार आहे या ठिकाणी इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल DCB, ABC and DCB base. Say BC is the common base. Say BC is the common base, right? Therefore, area of triangle ABC divided by area of triangle DCB equal to ratio of areas of two triangles equal to the ratio of their corresponding heights, means AB divided by DC. AB divided by DC. काय कारण घेता येईल पुढे? The triangles having equal बेसिस किंवा कॉमन बेस मध्ये तरी चालते. आपण या ठिकाणी किंमत ठेवून टाकूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी हे आपल्याला काढायचं आहे. एबी किती आहे बघा, एबी 6 आहे, डीसी किती आहे 8 आहे. सिम्पली फॉर्म दिला तर याला बेत्रिक 6 बेचोक 8 3 4 येतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्याकडे उत्तर आलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DCB equal to 3/4, right? पॉज करा, लिहून घ्या. आता या पाचव्या उदाहरणात काय दिले. इन फिगर PM इक्वल टू 10. PM ची किंमत किती आहे? PM ची लांबी 10 आहे, 10 सेंटीमीटर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQS is equals to 100 square centimeter PQS. एरिया ऑफ ट्रायंगल QRS is equals to 110 square centimeter. Then find NR. NR is the height of the second triangle. या आकृतीमध्ये दोन त्रिकोण आहेत. एक ट्रायंगल PQS आणि दुसरा आहे RQS किंवा QRS. PQS चा बेस QS, हाईट PM आणि QRS चा बेस QS आणि हाईट RN किंवा NR. या दोन ट्रायंगलचा सेक QS हा कॉमन बेस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉमन बेस असणाऱ्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो असतो. आपण या प्रॉपर्टीचा वापर करूनच आता इथं उत्तर लिहिणार आहोत. इन ट्रायंगल PQS and triangle QRS, say QS is the common base, right? Therefore, area of triangle PQS divided by area of triangle QRS. एरियांचा रेशो बरोबर त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो
PM divided by RN or NR. कारण का तर ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस किंवा प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. प्रॉपर्टी ऑफ areas of two triangles having equal bases किंवा नुसतं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस म्हटलं तरी चालतं. आता या ठिकाणी पीक्यूएस किती दिलेला आहे? पीक्यूएस दिलेला आहे 100. क्यूआरएस किती आहे? 110. पीएम किती आहे? 10 आहे. येणार आपल्याला काढायचं आहे. राईट. 0 0 गेट कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया आपण आता या ठिकाणी. 10 into NR equal to 11 into 10, right? Means NR equal to 110 divided by 10. 0 0 get cancel. आता NR equal to 11 centimeter is there. 11 सेंटीमीटर. किती दिलेला आहे? 11 सेंटीमीटर. NR ची किंमत 11 सेंटीमीटर आलेली आहे. पॉज करा आणि लिहून घ्या. हा आता पहा 6व्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. Length of altitude drawn from the point T. Length of altitude drawn from the point T is 5 units. Understand? And length of altitude drawn from point S. S is 9 units. Then find the ratio of area of triangle MNT divided by area of triangle QRS. आता हे दोन ट्रायंगलचे एरियांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे की दोन ट्रायंगल जर ते सिमिलर असतील, दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर सिमिलर ट्रायंगलच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो. म्हणजे समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर असतं. मग आता संगत बाजूंची किंमत आपल्याला माहित नाही. MT माहित नाही, MN माहित नाही, MT माहित नाही किंवा या बाजू माहित नाही. म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला माहित नाही. आपल्याला समान दाखवता येतं, किंमत काढता येते का? इथं हाईट दिलेली आहे, याच्यावर आपल्याला काही काढता येतं का विचार बघूया आपण आता या ठिकाणी. बघा हे दोन मोठे त्रिकोण सिमिलर आहेत. आपण काय केलं? ड्रॉ इन ट्रायंगल MNT and triangle QRS. Draw say T is perpendicular to the side MN and say SB is perpendicular to the side QR. आता हे दोन ट्रायंगल जे आहेत TMN आणि MNT आणि QRS हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट मध्ये आहेत. राईट. ट्रायंगल MNT is similar to triangle QRS. हे दिलेलं आहे. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांच्या एरियांचा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या प्रोपोर्शन मध्ये आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की MN डिवाइडेड बाय QR, MN डिवाइडेड बाय QR इक्वल टू NT डिवाइडेड बाय RS इक्वल टू MT डिवाइडेड बाय QS. राईट. याला स्टेटमेंट नंबर 1 द्या कारण लिहूया करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. राईट. तसेच यांचे अँगल जे आहेत corresponding angle M is congruent to angle Q. Angle M is congruent to angle Q. Angle M is congruent to angle Q. याला स्टेटमेंट नंबर 2 कारण corresponding angles of similar triangles. Right. आता याच्यावरून काय होईल तर हे दोन छोटे त्रिकोण सिमिलर होतील. म्हणजे ट्रायंगल TMA आणि ट्रायंगल SQB हे ट्रायंगल आपल्याला सिमिलर करता येतील.
in triangle TMA and triangle SQB, right? Angle ME is congruent to angle Q का from second, and angle TAM is congruent to angle SBQ, each 90 degree. Angle TAM is congruent to angle SBQ, right? Each 90 degree, right? Therefore, triangle TMA is similar to triangle SQB by AA test for similarity, right? आता बघा दोन ट्रायंगल सिमिलर म्हणल्यावर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये आहेत. आपल्याला त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये घेता येते आपल्याला या ठिकाणी TM divided by SQ equal to MA divided by QB equal to TA divided by SB. याला वाक्य नंबर आपल्याला म्हणता येईल 3 आणि कारण देण्यात आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता बघा TM बाय SQ विधान 1 मध्ये बनते की TM बाय QS इक्वल्स टू हे दोन रेशो आहेत आणि इथे TM बाय SQ बरोबर हे दोन रेशो आहेत. म्हणजे TM बाय SQ बरोबर हे दोन रेशो आणि इथे TM बाय SQ हे दोन रेशो, म्हणजे TM बाय SQ बरोबर हे 4 रेशो आहेत आपल्याला या ठिकाणी आपल्याकडे येतील. TM ला मी MT म्हणलं तर चालतं. फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड, फ्रॉम first and third we say that MT divided by SQ equal to QS equal to MT divided by QS equal to MN divided by QR equal to MT divided by RS equal to MA divided by QB equal to TA divided by SB, right? This is statement number 4. आता बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, ट्रायंगल मोठे ट्रायंगल सिमिलर आहेत. मग आपल्याला या ठिकाणी एरियांचा रेशो आपल्याला वापरता येतो. त्यांच्या दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्या सिमिलर असलेल्या ट्रायंगलच्या एरियांचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो. म्हणून आता मी या ठिकाणी लिहिणार आहे ट्रायंगल MNT is similar to triangle QRS. हे कोण सांगितलं? given. And if two triangles are similar, then the ratio of areas of those triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides by the theorem of areas of similar triangles. By the theorem of areas of similar, by the theorem of areas of similar triangles we get area of triangle MNT divided by area of triangle QRS equal to MN square by QR square येते MN square by MN square by QR square. आता MN by QR is nothing but TA by SB. Understand? Instead of this MN by QR, we can write here TA by SB. We get in bracket TA its square divided by SB. आता TA square ची किंमत किती आहे बघा. TA square TA ची किंमत किती आहे 5 आहे. 5 its square divided by SB. SB means 9 its square. That is 25 divided by 81, right? आता आपल्याला पूर्ण उत्तर घेता येईल. Therefore area of triangle MNT divided by area of triangle
QRS equal to 25 divided by 81, right? पॉज करा, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. बघा आता त्याच्या उदाहरणात काय दिलंय इन फिगर A dash E dash C means 3 points are collinear and point D is between A and C, and B dash E dash C means point E is between B and C and 3 points are collinear. Say D is parallel to side AB. D हे AB ला parallel आहे. If AD equal to 5, DC equal to 3, BC equal to 6.4 minus, sorry, BC equal to 6.4, then find B. आता ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे. आपल्याला ही किंमत सहज काढता येईल, राईट. बघा आता हे इथं या ठिकाणी या त्रिकोणाच्या एका बाजूला ही रेषा समांतर आहे, हा रेषाखंड एका बाजूला समांतर आहे म्हणून आपल्याला इथे बीपीटीचा वापर करता येतो. इन ट्रायंगल ABC CD is parallel to side AB, then by the BPT we say that CD by DA is equals to CE by EB. And after the substitute these values, we get the value of x, right? In triangle ABC, say D is parallel to side AB. Say D is parallel to side AB, right? Given. Therefore, by the BPT, basic proportionality theorem, we say that CD by DA equal to CE by EB. Now substitute the values. CD it's 3, by DA it's 5, CE it's 6.4 minus x divided by EB x. By taking cross multiplication we get 3 in bracket x is equals to 5 in bracket 6.4 minus x, right? Minus x. 3 into x 3x. आता 5 गुणिले 6.4 24 ला शून्याचे 2 5 2 32.0 minus 5x. Take these 5x at left hand side, we get 3x plus 5x is equals to 32, right? That is 8x is equals to 32, right? Therefore x equal to 32 divided by 8. Therefore x is equals to 4, right? पूर्ण करतली तर आपल्याला x बरोबर विचारले म्हणजे b बरोबर विचारला आहे या ठिकाणी, म्हणून b बरोबर x बरोबर 4 युनिट्स. This is the answer. Understand? Pause the video and write the answer. बघा आता या आठव्या उदाहरणात काय दिलं आहे. इन द फिगर sec PA, sec QB, sec RC and sec SDR perpendicular to the line AD. Sec PA, QB, RC and SDR perpendicular to the line AD. And AB equal to 60. AB equal to 60. AB equal to 60. BC equal to 70. CD equal to 80 and PS equal to 280. Then find PQ, QR and RS. PQ ची किंमत काढायची आपल्याला, QR ची किंमत काढायची आणि RS ची काढायची. आपल्याला हे माहिती आहे की जर एकाच रेषेला दोन किंवा दोनपेक्षा अधिक रेषा लंब असतील तर त्या लंब असणाऱ्या रेषा एकमेकांना समांतर असतात. या प्रॉपर्टीचा वापर आपण करूया इथं. आता या ठिकाणी sec P is perpendicular to line AD. Sec QB is perpendicular to line AD. Sec RC is perpendicular to the line AD. And sec SD is perpendicular to the line SD. Right? SD is perpendicular to line AD. Right? हे कोण सांगितलेलं आहे? Given. Therefore, all these four segments are parallel to each other. Therefore, we say that sec SD is parallel to sec, RC is parallel to sec, QB is parallel QB,
is parallel to seg PA. आपल्याला इथं कारण पण देता येईल if two or more lines are if two or more lines are perpendicular to the same line, then those lines are parallel to each other. Understand? ठीक आहे. आता आपल्याला इथं PQ ची किंमत आपण x मानूया, QR ला आपण QR ची लेंथ आपण y मानूया आणि RS ची लेंथ आपण z मानूया. म्हणजे लेट PQ equal to x, QR equal to y, RS equal to z. आता इथं आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा PQ ची लेंथ कशी काढता येईल याचा विचार करावा लागणार आपल्याला. बघा इथं PA is parallel to QB is parallel to SD घेता येते. त्याच्यानुसार PQ आणि QS AB आणि BD ची किंमत काढायला पाहिजे. AB ची किंमत काढली, BD ची किंमत आपल्याला काढता येते. BD म्हणजे BC plus CD म्हणजे 70 plus 80 equals to 150, राईट. आपल्याला BD काढता येते, BD ची किंमत काढता येते. BD equals to काय येईल? BC plus CD, कारण का तर B dash C dash D, राईट. म्हणजेच 70 plus 80 equal to 150. त्याच्यानंतर आता PQ equal to S आहे, आपल्याला या ठिकाणी QS काढता येतं. QS equal to PS minus PQ, कारण का तर P dash Q dash S आहे. PS किती आहे? PS आहे 280 minus PQ x, म्हणजे QS ची लेंथ आपल्याला या ठिकाणी 280 minus x आलेला आहे, राईट. आता मग आपल्याला या ठिकाणी थ्री पॅरलल लाईन्स अँड त्या ट्रान्सव्हर्सची प्रॉपर्टीचा वापर आपल्याला इथं करता येते. सेग PA, लाईन PA is parallel to line QB is parallel to line SD. Line P is parallel to line QB is parallel to line SD, and line ED and line PS are their transversal, and line ED and line PS are their transversals. Therefore, by the property of three parallel lines and their transversal, by the property of three parallel lines, and their transversal, we say that PQ divided by QS equal to EB divided by BD. PQ by QS is equals to AB by BD. आता PQ किती आहे? x आहे. QS किती आपण काढून ठेवलाय? QS 280 minus x equal to AB किती आहे? 60 आहे आणि BD किती आहे? BD ची लेंथ आहे 150. By taking cross multiplication we get x in bracket 150 is equals to 60 in bracket 280 minus x. आता गुणाकार केल्यावर आपल्याला येईल 150x बरोबर हे डबल झिरो येते, 60 लाटायचे 4 7 12 16 मायनस 60x इकडे घेऊन या, म्हणजे 150x प्लस 60x बरोबर 16800 आलेला आहे. बेरीज केल्यावर
210x बरोबर 16,800 येतं. म्हणजे आता या ठिकाणी x बरोबर 16,800 भागिले 210 येतं. 0 कटला. x बरोबर 21,68 x ची किंमत 80 आलेली आहे. म्हणजे PQ ची किंमत आपल्याकडे आलेली आहे ती आहे 80. PQ इक्वल टू 80 आलेला आहे. राईट. पॉज करा, लिहून घ्या. आता बघा PQ बरोबर किती आलं होतं? 80 आलं होतं. आपल्याला या ठिकाणी आता QR ची किंमत काढता येते. म्हणजे सिक लाईन P is parallel to line, QB is parallel to RC. Line P is parallel to line, QB is parallel to line RC, and line AD and line PS are their transversals. Therefore, by the property of three parallel lines and their transversal, we say that their transversals, we say that PQ divided by QR equal to AB divided by BC. PQ eats 80, QR Y, EB eats 60, BC 70. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आपण तर y इंटू 60 इक्वल टू 80 इंटू 70. राईट. म्हणजे या ठिकाणी 60y बरोबर 8×56=00. राईट. म्हणजे आता या ठिकाणी y बरोबर 5600 भागिले 60. 0 कटला. y बरोबर याला सिम्पलेस्ट फॉर्म देऊया आपण. 2 2 4 1 उरला. 16 0 बेत्रिक 6. म्हणजे y ची किंमत 280/3 आली आहे. त्याच्यावरून आपल्याला QR ची किंमत काढली आहे. QR बरोबर 280 भागिले 3. आता आपल्याला QR वरून आपल्याला ह्याची किंमत काढता येईल. कशाची? RS ची. कारण का तर PQ प्लस QR प्लस RS इक्वल टू PS. कारण का तर P डॅश Q डॅश R डॅश S. P डॅश Q डॅश R डॅश S. PQ किती आहे? 80 आहे. QR किती आहे? 280 डिवाइड बाय 3 आहे. प्लस RS इक्वल टू PS 280 आहे. ते सगळ्या पदांना आपण 3 ने गुणून घेऊया. 80 गुणिले 3 प्लस 280/3 गुणिले 3 प्लस RS गुणिले 3 बरोबर RS गुणिले 3 बरोबर 280. 280 गुणिले 3. राईट. म्हणजे 240 प्लस 3 गेट कॅन्सल. 280 प्लस 3 RS बरोबर बघा आता 240 प्लस 280 प्लस 3 RS बरोबर 840. बेरीज केल्यावर किती येतं? 0. 8 4 2 1 2 4 1 5 520 प्लस 3 RS बरोबर 840. म्हणजे 3 RS बरोबर 840 मायनस 520. राईट. म्हणजे 3 RS बरोबर वजाबाकी केल्यावर 0. 4 2 गेले 2 राहिले. 8 2 5 गेले 3 राहिले. राईट. म्हणजे RS बरोबर 320 भागिले 3 आलेला आहे. अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी प्रत्येक रेषाखंडाची किंमत आपल्याकडे आलेली आहे. PQ आपल्याकडे आलेला आहे. PQ इक्वल टू 80 युनिट्स. नंबर 2 आलेला आहे QR. QR किती आहे? 280 डिवाइडेड बाय 3 युनिट्स. आणि नंबर 3 आलेला आपल्याकडं. नंबर 3 आलेला आहे RS. RS is equal to 320 divided by 3 units. पॉज करा आणि लिहून घ्या.
आता बघा या 9व्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल PQR से PM इज अ मीडियन, से PM इज द मीडियन and angle bisectors of angle PMQ, angle PMQ, MX is the bisector of angle PMQ and angle PMR, angle PMR intersect side PQ and side PR, intersect side PQ and side PR at point X and Y respectively. Then prove that XY is parallel to side QR. हे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं सांगितलेलं आहे आणि ऍक्टिव्हिटी आहे. Complete the proof by filling in the boxes. In triangle PMQ and PMQ, ray MX is the bisector of angle PMQ. In triangle PMQ, ray MX is the bisector of angle PMQ. Then, according to angle bisector theorem, we say that PX by XQ is equals to MP by MQ. PX by XQ equal to MP by MQ. PX by XQ is equals to MP by MQ. According to angle bisector theorem, the angle bisector of angle of a triangle divides the side opposite triangle in the ratio of remaining sides. म्हणजे त्रिकोणामध्ये कोणाचा विभाजक हा त्या कोणाच्या समोरच्या बाजूला उरलेल्या बाजूंच्या समान गुणोत्तरामध्ये विभागतो. याच्यानुसार आपल्याला असं म्हणता येते की PX भागिले XQ बरोबर MP भागिले MQ, MP भागिले MQ घेतलं. तसंच इन ट्रायंगल PMR, ray MY is the bisector of angle PMR, right? Then by the angle bisector theorem, according to angle bisector theorem, we say that PY by YR is equals to MP by MR. PY by YR equal to MP by MR. MP by MR, right? याला वाक्य नंबर 2. म्हणजे PX by XQ is equals to PM by MQ सुद्धा आपल्याला म्हणता येते, PM by MQ. आणि PY by YR is equals to PM by MR असं म्हणता येईल. आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी MP by MQ म्हणजे इथं दिलेलं आहे. MP आणि MQ दिले त्याच्यामुळे मी असं घेतलेलं आहे. म्हणजे by the angle bisector theorem we say that PX by XQ is equals to MP by MQ. फर्स्ट स्टेटमेंट आलं. आणि या सेकंड ट्रायंगल मध्ये PMR मध्ये ray MY is the bisector of angle PMR. Therefore, by the angle bisector property of a triangle, we say that PY by YR equal to MP by MR. Now, from this first and second, we say that but MP by MQ is equals to MP by MR. MP भागिले MQ बरोबर MP भागिले MR आहे. कारण का MQ आणि MR हे समान आहेत. MQ आणि MR हे समान आहेत. कारण because M is say PM is the median, therefore M is the midpoint of say side QR. Therefore we say that MQ is equals to MR. M is the midpoint of QR. Hence MQ is equals to MR. आणि याच्यावर आपल्याला असं म्हणता येते की आपण या ठिकाणी PX by XQ is equals to PY by YR ला घेता येते. आणि मग आपल्याला हे वाक्य असं लिहिता येतं. अंडरस्टँड? पॉज करा आणि लिहून घ्या. बघा आता ह्या 10th एक्झाम्पल मध्ये काय आहे. इन फिगर बेस बायसेक्टर्स ऑफ अँगल B and C of triangle ABC intersect each other in point X. Bisectors of angle B and C intersect to each other at point X. Right. Line AX intersect side BC in point Y. Line AX intersect BC in point Y. AB equal to 5. AB equal to 5. AC equal to 4. BC equal to 6. पूर्ण BC किती आहे? 6 आहे. Then find AX by XY. AX by XY ची आपल्याला किंमत काढायची आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी इथं बायसेक्टर दिलेला आहे. रे BX is the bisector of angle ABY. In triangle ABY, ray BX is the bisector of angle ABY. Therefore, by the angle bisector
property of a triangle, by the angle bisector theorem of a triangle, we say that x by xy equal to AB by BY. X by xy equal to AB by BY. Similarly, in triangle ACY, ray CX is the bisector of angle ACY. Then by the angle bisector theorem, we say that x by xy is equals to AC by CY. Then we can find the value of it. Understand? Now in triangle ABY, in triangle ABY, ray BX is the bisector. Ray BX is the bisector of angle ABY. Therefore, by the angle bisector theorem, we say that theorem of angle bisector, we say that AX divided by XY equal to AB divided by BY. X by xy is equals to AB by BY. This is the number first. Similarly, in triangle ACY, right? Ray CX is the bisector of angle ACY. Ray CX is the bisector of angle ACY, right? Ray CX is the bisector of angle ACY. Then, by the angle bisector theorem, we say that AX by XY equal to AC by CY, right? This is the number second. So from first and second, we say that AX by XY is equals to AB by BY. In the first, and in the second, AX by XY is equals to AC by CY. From first and second, we say that AX by XY is equals to two ratios. That is, AX by XY equal to AB by BY equal to AC by CY. These are the three equal ratios. Now we can apply. We want to find out the value of AX by XY. To find the value of AX by XY, we must apply the theorem on equal ratio. By the theorem on equal ratio, according to theorem on equal ratio, we get AX by XY equal to AB plus AC divided by BY plus CY. म्हणजे तीन इक्वल रेशो असतील तर त्या इक्वल रेशोचा दोन समान गुणोत्तरांच्या अंशांचे गुणोत्तर हे त्यांच्या अंशांच्या बेरजेची त्यांच्या छेदांच्या बेरजेची असलेले गुणोत्तर हे मूळ गुणोत्तरा बरोबर असते. याला थेरम ऑन इक्वल रेशो असे म्हणतात. मग आपण हे ऍडिशन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की AB plus AC divided by BY plus YC is nothing but BC, because B dash Y dash C असल्यामुळे या ठिकाणी येतं. आता AB ची किंमत किती आहे? AB आहे 5 प्लस AC किती आहे? AC आहे 4 आणि BC आहे 6. 5 आणि 4 9 भागिले 6. सिम्पलेस्ट फॉर्म दिल्यावर 3 3 9 3 2 6 म्हणजे 3/2 हे उत्तर येतं. पॉज करा, लिहून घ्या. आता बघा या 11व्या उदाहरणात काय दिलं आहे.
In quadrilateral ABCD, sec AD is parallel to sec BC. Sec AD is parallel to sec BC. म्हणजे आता हा quadrilateral हा trapezium आहे. And diagonal AC and diagonal BD intersect to each other. AC and BD intersect to each other at point P. Then show that AP by PD is equals to PC by BP. PC by BP is the करायचं. हे रेशो इक्वल दाखवण्यासाठी इथे जे दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर करावं लागणार आहे. आणि दोन ट्रायंगल सिमिलर करणं हे फार सोपं आहे. बघा आता कसं आपल्याला सिमिलर करता येतील. या दोन ट्रायंगलमध्ये हे स्टारवाले जे अँगल आहेत, अँगल APD इज सिमिलर टू ट्रायंगल BPC बिकॉज दे आर वर्टिकली अपोजिट अँगल्स. And angle like say AD is parallel to BC and AC is the transverse. We say that therefore this angle A is congruent to angle C because they are alternate angles. Therefore we say that triangle APD is similar to triangle CPB. After similar these two triangles we get the sides in the proportion of two triangles. Understand? Now in triangle APD and triangle CPB, in triangle APD and triangle CPB, angle APD is congruent to angle CPB. Angle APD is congruent to angle CPB because they are vertically opposite angles. Vertically opposite angles, right? And angle DAP is congruent to angle BCP, right? Angle DAP is congruent to angle BCP. Why? Because they are alternate angles. Alternate angles formed by the sec AD. Sec AD is parallel to sec BC and sec AC is the transversal. Right. Now therefore we say that triangle APD is similar to triangle CPB. Therefore triangle APD is similar to triangle CPB by double A test. By double A test for similarity. If the triangles are similar, then their corresponding sides are in proportion. After taking this sides in proportion, we get AP by CP equal to PD by PB equal to AD by CB, right? Corresponding sides of similar triangles, right? But we want AP, PD, PC and BP. AP, CP, PD and PB. We do not want AD and BC. Hence, we can eliminate this third ratio. We get AP divided by PC. Instead of CP, we can write PC. PD by, instead of PB, we can write BP. Right. Now, by taking cross multiplication, AP by PD. Now we must apply the alternando property on this equal ratio. We get alternando property. According to alternando, by the alternando property of the equal ratio, we get AP divided by PD equal to PC divided by BP means
If two ratios are equal, then the ratio of their numerator is equals to the ratio of their denominator is known as the Arternando property of equal ratio. Understand? म्हणजे AP भागिले PC बरोबर PD भागिले BP असेल तर त्यांच्या अंशांची गुणोत्तर त्यांच्या छेदांच्या गुणोत्तराबरोबर असते. त्याला एकांतर क्रिया म्हणतो आपण या ठिकाणी. एकांतर क्रियेलाच आपण इंग्लिशमधून अल्टरनेंडो म्हणतो. अंशांची गुणोत्तर बरोबर त्याच्या छेदांचे गुणोत्तर आपल्याला घेता येते. राईट. त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे सिद्ध केलं आहे. पॉज करा, लिहून घ्या. आता ह्या 12व्या उदाहरणात काय दिलेलं आहे? इन फिगर xy is parallel to sec AC. xy is parallel to sec AC. If 2x is equal to 3bx, 2ax equal to 3bx and xy equal to 9. हे पूर्ण xy किती आहे? 9 आहे. Then complete the activity to find the value of AC. AC ची किंमत काढण्यासाठी या कृती खालील कृती पूर्ण करायला सांगितले आपल्याला. 2x equals to 3bx. याचा तिरकस गुणाकार केला आपण. आता हे bx इकडे आणलं तर x भागिले bx बरोबर 3/2 येतं. म्हणून इथे लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी 3/2. आता याच्यावर कंपोनेंट जर अप्लाय केला, आफ्टर अप्लाइंग कंपोनेंडो प्रॉपर्टी वी गेट x plus bx divided by bx is equals to 3 plus 2 by 2. 3 plus 2 by 2. 3 plus 2 means 5 by 2. 5 by 2 म्हणजे यांची बेरीज AB भागिले BX बरोबर 5 by 2 आलं. राइट. नाउ these two triangles are similar. Triangle BCA is similar to triangle BYX. BCA is similar to triangle BYX. Why these two triangles are similar? Because XY is parallel to AC. Therefore, we see that angle Y is corresponding to angle C. Corresponding angles. And angle X is corresponding to angle A because corresponding angles. Therefore, these two triangles are similar by double A test of similarity. Understand? Double A test for similarity. Now, therefore, we get if two triangles are similar, then their corresponding sides are in proportion. Then BA by BX is equals to AC by XY. Corresponding sides of similar triangles. Now, substitute the values. BA is 5 by BX it's 2. Now AC by value of AC we want to find out XY is 9 here. By taking cross multiplication we get AC is equals to आता 2AC is equals to 9 into 5 is 45 right. याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 9 × 45 येतं. 45 ला 2AC 45 भागिले 2 म्हणजे 2 4 10 22.5 येतं. 22.5 units. Understand? Pause the video and write the answer. बघा आता in the 13th example in figure the vertices of square DEFG are on the sides of triangle ABC. These are the vertices DEFG are on the side of triangle ABC, right? Angle A equal to 90 degree. Then prove that DE square equal to BD into EC. D चा वर्ग बरोबर BD गुणिले EC हे आता आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायला सांगितलेलं आहे. Hint: show that triangle GBD is similar to triangle CFE. GBD हा ट्रायंगल आणि CFE हे ट्रायंगल सिमिलर करा सांगितले. आता हा ट्रायंगल कुणाला आपल्याला सिमिलर करता येईल बघा बरं. आपल्याला हे माहिती आहे की हा स्क्वेअर आहे. DEFG हा स्क्वेअर असल्यामुळे याचे ऑल अँगल्स आर राईट अँगल्स. राईट. हे असल्यावर इकडे बी अँगल्स राईट अँगल असतील. बरोबर आहे. अँड ऑल साइड्स आर इक्वल. आता हे ट्रायंगल आपल्याला सिमिलर करण्यासाठी GBD आणि CFE हे ट्रायंगल सिमिलर करण्यासाठी GBD आणि CFE हे सिमिलर करण्यासाठी आपल्याला हा ट्रायंगल मूळ ट्रायंगलशी सिमिलर करावा लागेल आणि हा पण ट्रायंगल मूळ ट्रायंगलशी आपल्याला या ठिकाणी सिमिलर करावा लागेल. राईट. बघा आता क्वाड्रिलॅटरल DEFG इज अ स्क्वेअर. हा काय आहे? स्क्वेअर आहे. स्क्वेअर असल्यामुळे याचे सगळे अँगल्स जे आहे अँगल G इक्वल टू D इक्वल टू E इक्वल टू F इक्वल टू 90 डिग्री. अँगल
D equal to angle, E equal to angle, F equal to angle, G equal to 90 degree, right? And all sides are equal, right? Means DE equal to EF equal to GF equal to DG, right? This is statement number first. How are the sides of a square? असं लिहायला हरकत नाही. साइड्स ऑफ ए स्क्वेअर, राईट. आता बघा हा ट्रायंगल BDG आणि हा मोठा ट्रायंगल यांच्यामध्ये एक अँगल जो आहे तो राईट अँगल आहे. डी याच्यामध्ये आहे आणि हा मोठ्यामध्ये ए आहे, राईट अँगल आहे. आणि अँगल बी हा कॉमन आहे. अँगल बी हा काय आहे, कॉमन आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये. म्हणून हे दोन ट्रायंगल आपल्याला डबल टेस्ट नुसार आपल्याला सिमिलर करता येतील. मोठ्या त्रिकोणाचं नाव आपण एबीसी घेऊया. एबीसी अँगल एबीसी सॉरी इन ट्रायंगल एबीसी, राईट. अँगल बी इज कॉमन टू अँगल बी. In triangle ABC and triangle ABC and congruent common angle, right angle, common angle and non-congruent. तसं आपल्याला याचं नाव घेता येईल. right angle, common angle and non-congruent means in triangle ABC and triangle DBG and triangle DBG, right? Right angle, common angle and non-congruent. Right angle, common angle and non-congruent, right? In triangle ABC and triangle DBG, angle B is congruent to angle B. Why? Because common angle, right? Angle B is congruent to angle B, common angle in both the triangles. And angle BAC is congruent to angle BAC is congruent to angle BDG, right? Why? Because each 90 degree. Therefore, triangle ABC is similar to triangle DBG by double A test for similarity, right? याला स्टेटमेंट नंबर फर्स्ट द्या. आता ABC ट्रायंगल हा पुन्हा ह्याची आपल्याला घ्यायचा आहे. या ट्रायंगल CFEC बघा आता याचं नाव कसं घेता येईल. अँगल सी जो आहे या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन आहे, एबीसी आणि CEF मध्ये. आणि अँगल ई हा याचा ए अँगल सी ग्रुप आहे. म्हणजे याचं नाव कसं घेतलं मी आता, ट्रायंगल एबीसी च राईट अँगल, नॉन कॉन्ग्रुएंट आणि स्टार. तसं राईट अँगल, नॉन कॉन्ग्रुएंट आणि स्टार असं आपल्याला नाव घेता येईल. या ठिकाणी संगतीनुसार नाव घ्यावं लागेल आपल्याला. या ठिकाणी in triangle ABC and triangle ABC नाव कसं घेतलं बघा या त्रिकोणाचं. काटकोन, एकरूप नसलेला कोन आणि स्टार. तसं या त्रिकोणाचं नाव तसंच घ्यावं लागणार आपल्याला. या ठिकाणी काटकोन, एकरूप नसलेला कोन आणि स्टार. म्हणजे स्टार म्हणजे कॉमन अँगल आहे. EFC, राईट? EFC. आता या दोन त्रिकोणामध्ये, मोठ्या त्रिकोणात आणि या छोट्या त्रिकोणामध्ये कोण सी हा कॉमन आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. का तर कॉमन अँगल, राईट. आणि आता काटकोन दोन्ही त्रिकोणामध्ये आहे. याच्यामध्ये काटकोन आहे, याच्यामध्ये काटकोन आहे. याचं नाव आहे BAC. अँगल BAC is congruent to angle FEC each 90 degree.
Therefore, we can say that triangle ABC is similar to triangle ABC is similar to triangle EFC, right? From second and third. From second and third, we say that triangle DBG is similar to triangle EFC. Triangle DBG is similar to triangle EFC. EFC. विधान 2 आणि 3 वरून पहिला दुसऱ्याशी आणि दुसरा तिसऱ्याशी सिमिलर असेल तर पहिला आणि तिसरा सिमिलर राहतात. म्हणून DBG ट्रायंगल आणि EFC हे दोन सिमिलर आहेत. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचे साइड्स प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत. या ठिकाणी मी लिहिणार आहे DB भागिले EF बरोबर BG भागिले FC बरोबर DG भागिले EC, राइट? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पण आपल्याला सिद्ध करायचं आहे या ठिकाणी BD गुणिले EC पाहिजे. BD गुणिले EC म्हणजे आता या ठिकाणी पहिलं गुणोत्तर आणि तिसरं गुणोत्तर समान घ्यायचं. मधलं गुणोत्तर आपल्याला डिलीट करावं लागणार आहे. मधलं गुणोत्तर जर आपण डिलीट केलं तर आता आपल्याला या ठिकाणी इथे भेटेल BD भागिले EF बरोबर DG भागिले EC, राइट? बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट तिरकस गुणाकार जर केला आपण तर आपल्याला असं भेटतं की EF गुणिले DG बरोबर BD गुणिले EC. पण तुम्हाला माहित आहे की EF आणि DG EF आणि DG या दोघांची ही किंमत ही DE बरोबर आहे. ही कोणाबरोबर आहे? DE बरोबर आहे. हे कोण सांगितलं आपल्याला? या ठिकाणी स्टेटमेंट नंबर फर्स्ट सांगते. फ्रॉम फर्स्ट स्टेटमेंट वी कॅन से दॅट EF इक्वल टू DE अँड DG इक्वल्स टू DE. आपण जर किमती ठेवल्या आपण या ठिकाणी तर DE गुणिले DE बरोबर BD गुणिले EC. का बरं? फ्रॉम फर्स्ट वी गेट DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC, राइट? DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC. अशा रीतीनं आपला प्रॉब्लेम सेट 1 हा संपलेला आहे. चांगली तयारी करा आणि नोट्स काढायची. धन्यवाद.